पॉवर टू गुड सर्व. मॉर्निंग. कोट खूप छान आहे आजचा. मला इंग्लिशमध्ये लवकर कळत नव्हतं पहिले वेळेस. पण आता मी रिक्वेस्ट केली आणि माझी रिक्वेस्ट मान्य झाल्यामुळे पण खूप छान झाले. अ, छान आहे कोट. यश बहुतेक वेळा त्यांच्याकडेच येतं जे त्यांच्या शोधात न पडता कामात खूप व्यस्त असतात. अ, हिथरी डेव्हिड थोरी यांचा हा कोट आहे. खूप छान कोट आहे. म्हणजे अ, आपण जनरली काम जे करतो आणि कामात आपल्याला व्यस्त ठेवतो. कामात व्यस्त ठेवल्यामुळं होतं काय, तुम्ही जर एक जागेवर बसले आणि म्हणजे मला यश कसं मिळेल, यश कसं मिळेल असं जर विचार करत बसले, तर कधी मिळणार नाही. जसं तुम्ही एक अदृश्य गोष्टी सांगतो. तुम्ही देवापुढं बसा सकाळी आणि पूर्ण सकाळी 6 ते संध्याकाळी 6 बसा आणि प्रार्थना करा. मला खूप नाही का मनापासून प्रार्थना करा. तुम्हाला संध्याकाळी जेवणासाठी जे काय लागतं तेवढं आणि एक ₹100 जरी तुम्हाला देवाने दिले, तर पहा मिळतंय का? नाही मिळणार. पण सगळ्यात मोठं देव काय आहे माहिती आहे का? काम. तुम्ही पूर्ण दिवस काम करा, जितका वेळ काम करा तितकं करा. तुमचे स्वप्न संध्याकाळी पूर्ण होऊ शकतात. तर काम हे सगळ्यात महत्त्वाचा देव आहे आणि कामाला तुम्ही तुमचे जे काही प्लॅन्स आहेत, ते सगळे तुम्ही बनवले पाहिजेत आणि वेळ त्याच्यात दिला. तुमची ग्रोथ ते काम करणार आहे. प्रे नाही करणार आहे. प्रे हा एक माध्यम आहे ट्रस्ट ठेवण्याचा. पण हवा जशी अदृश्य आहे, अ, अस्तित्व दिसतंय, पण हवेला तुम्ही धरू शकत नाही किंवा तिला पाहू शकत नाही. तसं काम पण हे आहे, की अदृश्य शक्ती आहे ती. तुम्ही फक्त काम करत राहा. तुम्हाला पूर्ण तुमच्या लाईफच्या सगळ्या गोष्टी अचीव्ह होतील. सो थँक यू. Yes, yes, Superb, more power to superb, great. power Yes. to you. Thank Superb, you, guys. कैलाजी. मोर पॉवर टू यू गाईज. जस्ट चॅट बॉक्स मध्ये टाईप येस. करा MPTY. आणि येस, मी आपल्या मेंटर वल्लभ सरांना रिक्वेस्ट करेन की येस वल्लभ सर, कॅन यू प्लीज ऑल एक्सप्लेन राईट, सो दिस कोट. थँक्यू व्हेरी मच कैलासजी. वेल एक्सप्लेन केलेला आहे आणि एक जबरदस्त केलेला आहे. आजचा जो कोट आहे ना, हा एकदम जबरदस्त आहे. राईट आहे. मी तुम्हाला एकच सेंटेन्स सांगेन की तुम्ही कॉन्शियसली सक्सेसफुल नाही बनणार, तुम्ही सबकॉन्शियसली सक्सेसफुल बनणार, हा लक्षात ठेवा. राईट. याचा आजचा कोट आहे, सो सक्सेस युजली कम टू दोज हु आर टू बिझी टू बी लुकिंग फॉर इट. हेनरी डेव्हिडने दिलेला आहे. आता लक्षात ठेवा, जे लोक सतत सक्सेस कधी येईल, सक्सेस कधी येईल, किती पैसे मिळतील, मला फेम मिळेल की नाही, मला रिस्पेक्ट मिळेल की नाही, मला रिकग्निशन मिळेल की नाही, कधी मिळेल या विचारात असतात ना, ते आपला वेळ वाया घालवतात. ते आपला वेळ, मला पैसे मिळतील, मला आज गोणी ठेवेन मला घरामध्ये. पण जे लोक आपलं काम, आपलं लर्निंग, आपली मेहनत, आपली कन्सिस्टंट ऍक्शन मध्ये इतके बिझी असतात, इतके बिझी असतात, त्यांच्याकडे सक्सेस आपोआप येतं. कधी कधी त्यांना कळतही नाही आणि ते सक्सेसफुल होतात. डू यू अंडरस्टँड? कधी कधी त्यांना कळत पण नाही की ते सक्सेसफुल होत आहेत. मी तुम्हाला दोन एक्झाम्पल देईन, दोन एक्झाम्पल ऑन्टरप्रेनरचे. पहिला ऑन्टरप्रेनर जो सतत विचार करतो की मी कधी सक्सेसफुल होणार, मी कधी सक्सेसफुल होणार, तो नेहमी डिस्ट्रॅक्ट होतो आणि कमी प्रोडक्टिव्ह असतो. कारण की त्याचा वेळ, एनर्जी कुठे जातं, ते विचार करण्यामध्ये, निगेटिव्ह थिंकिंग मध्ये. पण एक असा ऑन्टरप्रेनर आहे जो प्रोडक्ट बनवण्यात, जो स्किल इम्प्रूव्ह करण्यात आणि कस्टमर सर्व्ह करण्यात बिझी असतो. तो रोज सक्सेस बद्दल विचार करत नाही, पण शेवटी सक्सेस त्याच्या मागे धावतो. सक्सेस त्याच्या मागे धावतो. तर फोकस करा तुमच्या प्रोसेस वरती, तुमच्या प्राइस वरती नाही. आठवा, लिहून घ्या. फोकस करा तुमच्या प्रोसेस वरती, तुमच्या प्राइस वरती नाही. डू यू अंडरस्टँड? तुम्ही येस. बेस्ट एफर्ट दिलात, तुम्ही डिसिप्लिन पाळलात, तुम्ही सतत व्हॅल्यू ऍड केलीत तुमच्यामध्ये आणि तुमच्या ग्राहकामध्ये, तुमच्यामध्ये आणि तुमच्या कस्टमर मध्ये, तर सक्सेस आपोआप येईल. मित्रांनो, सक्सेस हा बाय प्रोडक्ट आहे. जोपर्यंत तुमच्या डोक्यात जाणार नाही ना, तोपर्यंत नाही होणार. सक्सेस हा बाय प्रोडक्ट आहे. इन शॉर्ट मध्ये मी तुम्हाला काय सांगेन, सक्सेसला चेस करू नका, एक्सिलन्सला चेस करा, ग्रोथला चेस करा, मिनिंगफुल वर्कला चेस करा आणि सक्सेस तुमच्या मागे येईल. सो मी माझी लाईफला, मी फक्त माझा गोल सेट केलेला की मला डेट फ्री लाईफ पाहिजे. मला गोल पाहिला होता की माझा बिझनेस एस्टॅब्लिश करायचा आहे. पण मी हे नाही विचार करत होतो की कधी येईल, कधी येईल, कधी येईल. मी माझ्या फक्त कामावरती फोकस करतो. आताही मी माझ्या कम्युनिटीवरतीच फोकस करत असतो की काम काय करू, रिझल्ट ऑटोमॅटिकली येणार, रिझल्टची विचार नाही करायचे. कर्म, ते बोलतात ना, कर्म पे फोकस करो, फल की चिंता मत करो. हे खूप बोलले आहेत, पण आपल्या लोकांना ते डोक्यात जात नाहीये.
सो जर तुम्ही ह्याच्यात आहात की मी सक्सेस बद्दल विचार केला तर नाही होणार, पॉझिटिव्ह विचार करा, सेट अ गोल, स्टार्ट वर्किंग, ऑटोमॅटिकली तुमचा गोल अचीव्ह होईल. सो थँक्यू व्हेरी मच. जबरदस्त वंडरफुल कोट आहे हा. Yes, thank you so much, Vallabh sir. More power to you. Great.